दादा, खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाविकांच्या ज्या गाड्या येतात त्यांना त्यांची लूट होते, शेतकऱ्यांच्या गाड्या येतात त्यांची लूट होते, भाविकांना मारहाण होते. काय नक्की आपण त्याच्या संदर्भात कारवाई या बाबतीत RTOचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून वारंवार भक्तांना त्रास देणं असेल आणि विशेषतः शेतीमाल जे मार्केट कमिटीला वगैरे नेलं जातं अशा विशेषतः शेतीमाल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पण वारंवार अडवणूक करणं आणि त्यांना आवाजवी दंड करणं हा प्रकार सर्रास चालू आहे. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला, लेखी पत्रे दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी RTO कमिशनर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालं आहे. त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावे मी त्यांना जोडलेले आहेत आणि मला त्याने आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू. जे भक्त अक्कलकोटला येथील जे शेतकरी शेतीमाल घेऊन जातात अशा लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं शासनाचं काम आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल. दादा, खरोखर शेतकऱ्यांचा छोट्या हद्दीमध्ये माल जातो अशा गाड्यांवर 20-25 हजारांचा दंड डायरेक्टली टाकला जातो त्यांना. अशा घटना घडलेल्या आहेत आणि अशा घटना घडलेल्या आहेत म्हणूनच मी CM साहेबांच्या कानावर घातलेलं आहे, लेखी निवेदन दिलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब मला आश्वस्त केले की अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार. दादा, खरं तर आपल्यासोबत अनेक सहकारी जे लोकप्रतिनिधी त्यांनी देखील त्याच्यावरती बोललेले आहेत. अक्षरशः रेट कार्ड सांगितले 15,000 रुपयांपासून 3,500 रुपयापर्यंत आपले जे RTOचे अधिकारी RTOच्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या प्रमाणात कारवाई करणे, विशेषतः शेतकऱ्यांना छोट्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास देणं ही गंभीर गोष्ट आहे. त्याची दखल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतले आणि सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना लेखी तोंडी दोन्ही घातलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचनाही दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं येणाऱ्या 2-4 दिवसात निश्चितच अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. ओके. थँक्यू.